भाजपची मस्ती आता कार्यकर्त्यांनाच ठेचते. बच्चू कडूंचा घणाघात. अमरावतीत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपला आलेली मस्ती आता त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच ठेचायला लागली असल्याचा घणाघात त्यांनी केला. सतरंजी उचलण्यासाठी कार्यकर्ता हवा असतो, पण निवडणूक आली की पैसेवाले आणि इतर पक्षातून आलेले लोकच उमेदवार म्हणून पुढे केले जातात. राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना स्थानिक कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची ताकद भाजपकडे नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नगरसेवक निवडून आणता येत नसतील तर मर्दानगी गेली कुठं, असा खोचक सवाल त्यांनी केला. आणि शक्ती महाराजांनी जे पवित्रा उचलला आहे, खरं तर त्यांची बाजू खऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या बाजूने आहे. ते काही एका नेत्यासोबत जोडलेले नाही आहे. आणि मला असं वाटतं का कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असू दे, तो काँग्रेस, बीजेपी, शिवसेना का कोणी असो, कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये. आणि ह्या भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यानं घेणं गरजेचं आहे. सतरंजी उचलाले कार्यकर्ता राहील आणि मग निवडणूक आली का तुम्हाला पैसेवाले दिसणार, इतर पक्षाचे लोक दिसणार. तुम्ही एक सांगा का पुऱ्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक अरुण अडसड म्हणजे प्रताप अडसड जर सोडले तर मूळ बीजेपीचा आमदार दाखवून बक्षीस मिळवा अशी अवस्था आहे. प्रवीण पोटे मूळ बीजेपीचे आहे. तुमचा तिवशा वरुडचा आमदार मूळ बीजेपीचा आहे. तुमचा आचरपूरचा आमदार मूळ बीजेपीचा आहे. तुमचा केवळराम काळे मूळ बीजेपीचा आहे. तुमचं तिवशाचा आमदार बीजेपीचा आहे नाहीच. मग तुमच्यात केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे साले हो, तर तुम्हाला स्थानिक कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची ताकद ठेवत नाही. म्हणजे सत्तेतून तुम्हाला कार्यकर्त्याला काय द्यायचं आहे? पुन्हा सतरंजा उचलाच्या आणि त्या काँग्रेसवाल्याच्या. म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका भाजपा घेत आहे. मी सांगतोय ना का जी भाजपची जी मस्ती आली ना, ती मस्ती आता कार्यकर्त्यालाच ठेचायला लागली आहे. आणि ते कार्यकर्त्याला जेव्हा ठेचन ना, तेव्हा कार्यकर्ता भाजपाले अशा लोकांना नेत्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. हा अतिरेक आहे. तुम्ही सांगा ठीक आहे, विधानसभेपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही साले हो तुमची एवढी ताकद नाही, मर्दांगी गेली कुठे रे तुमचे? का तुमची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्ही नगरसेवक निवडून आणत ना, उसने आणावं लागतं तुम्हाला उमेदवार. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. आणि ही कार्यकर्त्याची खरी अटी मी म्हटलंय महाराज आल्याबरोबर का हे बीजेपी अ आहे आणि बीजेपी ब ते आहे. स्वाभिमान अलग लढतं आणि बीजेपी अलग लढतं. बायको बीजेपीत लढते आणि नवरा स्वाभिमानचा झेंडा घेऊन लढत असेल तर कसं होणार आहे? मग सामान्य कार्यकर्त्यांना जावं. तो कुंदन यादव आमच्या इथं अचिरपूरला, ज्यानं फार मेहनत घेतली नवनीतजी राणासोबत निवडून आणण्यासाठी, माझ्यासोबत भांडला तो, त्याला त्या प्रभागात कुंदन यादव उभा राहिला, तिथं स्वाभिमानची सीट टाकली, कुंदन यादव पडला. म्हणजे स्वाभिमान वर्षित बीजेपी. ही चाललं काय? नाही एवढी लाचारी बीजेपीत आली का? एवढी लाचारी का आली ते समजायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही अशा कार्यकर्त्यांसोबत राहू. आम्ही कार्यकर्त्याच्या सोबत असणारा आमची पार्टी आहे आणि तो कार्यकर्त्याला मजबूत करण्याचं काम आम्ही करू. धर्माच्या नावावर तुम्ही कार्यकर्ता वाहून घेतला, त्यांनी धर्माचे झेंडे हाती घेऊन मार अंगावर गुन्हे दाखल करून घेतले. जेव्हा झेंडा द्यायच्या हाती आला सत्तेचा, तेव्हा मात्र तुम्ही तो झेंडा दुसऱ्याच्या हाती देत असाल तर मी सांगतोय प्रभू रामचंद्राची शपथ आहे, तुम्हाला हे हजम होणार नाही. आप हरामी अगर करेंगे तो वहां के हरामी मधला जो राम आहे ना, तो तुमच्या छातीवर बसल. तो बसल्याशिवाय राहणार. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.